नमस्कार बंधू आणि भगिनींनो, मी तुमचा निवेदक कमलाकर सावंत आणि आपण पाहत आहात आपलं लाडकं यूट्यूब चॅनल अर्थात सर्वदर्शन. सर्वदर्शन चॅनलला अद्यापपर्यंत जर आपण सबस्क्राईब केले नसेल तर विनंती आहे, यातला कुठलाही एक व्हिडिओ पाहत असताना आपण सबस्क्राईब करा, आलेल्या घंटीचं बटन दाबा आणि त्यानंतर येणारे सर्व चांगले व्हिडिओ पाहायला लागा. शिवाय व्हिडिओ आवडले तर तुम्ही निश्चितपणे त्याला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या विचारांची माणसं तयार करा. मंडळी, आपण चर्चा तुमची आमची नावाचं एक सदर चालवतो. या सदरामध्ये दररोज एक प्रश्न विचारला जातो आणि दुसऱ्या दिवशी त्या प्रश्नाचं उत्तर दिलं जातं आणि असं उत्तर देताना त्या त्या विभागातल्या एक्सपर्टना आपण बत्तीला घेतो. बरोबर आहे. आणि त्यासोबतच त्याच दिवशी एपिसोड संपताना दुसरा प्रश्न विचारला जातो. तुम्हाला एखादा प्रश्न आवडला, तुम्हाला वाटला जो सार्वजनिक आणि समाजाच्या हिताचा आहे, तोही तुम्ही विचारू शकता. शिवाय एखाद्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं असेल तर ते पण देऊ शकता. कालचा प्रश्न असा होता की शालेय जीवनात क्रीडा शिक्षणाला किती महत्त्व आहे आणि दैनंदिन जीवनामध्ये व्यायामाला किती महत्त्व आहे. मंडळी, खूप छान अभिनंदन करावं लागेल, कारण श्री शिवराम विष्णू शिंदे, श्री लक्ष्मीबाई ढेंकरे विद्यालय फत्तेपूर या शिक्षकांनी खूप चांगल्या पद्धतीने विचार मांडलेले आहेत. ते असं म्हणतात की शालेय जीवनामध्ये क्रीडा शिक्षणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. सर्वांगीण विकास करायचा असेल तर त्यासाठी क्रीडा शिक्षण अत्यंत आवश्यक आहे. शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी सुद्धा क्रीडा शिक्षणाचा मोलाचा वाटा आहे. यासोबतच विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा, सहकार्य, संघभावना, नेतृत्व गुण हे सुद्धा सगळे गुण या पद्धतीमुळे वाढतात. आणि ते पुढं असं म्हणतात की नेतृत्व गुणाबरोबरच महत्त्वाची गोष्ट आहे की शारीरिक आरोग्य. क्रीडा क्षेत्रात काम केल्याने किंवा खेळात भाग घेतल्यामुळं प्रत्येकाचं असं शारीरिक आरोग्य अत्यंत उत्तम राहतं आणि माणूस तंदुरुस्त असतो. त्यासोबतच ते दुसरं असं म्हणतात की मानसिक आरोग्यसुद्धा चांगलं असतं, कारण क्रीडा क्षेत्रामध्ये आपण सहभागी झालो, हार जीत आपल्याला सहज पचवता येते आणि त्यामुळं मानसिक तणाव कमी होत असतो. त्यासोबतच क्रीडा शिक्षणामुळं अनेक गोष्टींची भावना आपणाला येते, त्यातल्या त्यात आपुलकी असते. देशपातळीवरचं सुद्धा सर्वांबद्दलची एक प्रेमळ भावना आपल्यामध्ये तयार होते असं ते म्हणतात. त्याचसोबत ते असं म्हणतात की नैतिक मूल्यसुद्धा त्यामुळं जोपासली जाऊ शकतात. विजय मिळाला तरीही आपणाला हुरळून जायचं नाही आणि आपण जर खऱ्या अर्थानं पराजयी झालो तरीसुद्धा नव्यानं तयारी करायची. ही जीवनाची एक तयारीचं काम त्याच्यामध्ये होत असतं. म्हणजेच निश्चितपणे शालेय शिक्षणामध्ये क्रीडा शिक्षणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे हे असं ते म्हणतात. शिवाय या सगळ्या गोष्टीमध्ये समाजहित जपण्याची सुद्धा प्रवृत्ती क्रीडा प्रेमीमध्ये आणि खेळाडूमध्ये असते असं ते म्हणतात. यासोबतच दैनंदिन जीवनात व्यायामाला काय महत्त्व आहे असं म्हणताना ते असं म्हणतात की शारीरिक आरोग्य सुधारतं. खास करून तुम्ही व्यायाम करत असताना तुमचा रक्तप्रवाह योग्य असतो. त्यासोबत तुम्हाला स्नायू तुमचे बळकट होतात आणि तुम्ही नियोजित काम करण्यासाठी उत्साही पद्धतीने काम करू शकता. त्यासोबतच चिंता कमी होते आणि मन प्रसन्न राहते. झोपसुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीने येते. तुम्ही सातत्यानं व्यायामामुळे ऊर्जावान राहू शकता. तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढते, वजन नियंत्रित होते आणि त्यामध्ये ते असं म्हणतात की त्यात तुम्ही योग, धावणे, वेट लिफ्टिंग यांचा जर नियमितपणे वापर केला तो तुम्हाला फायद्याचा ठरणार आहे. म्हणजे नियमितपणा असला पाहिजे आणि त्यासोबतच तुम्ही सातत्यानं खेळांमध्ये सहभागी झाल्यामुळं, व्यायामामध्ये सहभागी झाल्यामुळं तुमचं आरोग्य उत्तम राहतं असं ते म्हणतात. चला मंडळी, आपण त्यांचं कौतुक करतो आहोत. पुन्हा एकदा शिवराम शिंदे यांचं अभिनंदन. आणि आजचा प्रश्न आहे, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत उमेदवार कसा असला पाहिजे. मंडळी, तुम्ही तुमचं उत्तर लवकरात लवकर पाठवून द्या. उद्याच्या एपिसोडमध्ये आपण त्याचा वापर करूया. पुन्हा एकदा सर्वदर्शनच्या सर्व दर्शक श्रोत्यांना मनापासून नमस्कार आणि उद्याच्या प्रश्नासाठी उत्तराला अपेक्षा, विनंती.